नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता नित्या ही माईशी बोलत असताना तो फोटो शालिनी बघत असते. त्याच वेळेला तो फोटो पाहिल्यावर तिला जबरदस्त धक्का बसतो. ती म्हणते की हा फोटो आणि ही माई या नित्याबरोबर का बोलत आहे, यांचं काय नातं असेल. म्हणजेच ही नित्या ही नक्की कोण आहे, ही गौरी आहे की नित्या आहे, हे ऐकून खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. तिला वसुंधरा बघत असते. त्याच वेळेला ती म्हणते की जर ही माई असती तर ही मला बघून पोलीस स्टेशनला गेली असती, पण मला कळत नाही. तितक्यात वसुंधरा म्हणते की मॅडम, हाय ना हा जबरदस्त फोटो, मला सांगा ही तुमची मैत्रीण इथं उभी आहे, तुम्हाला काय बी मदत लागली तर या वसुंधराला सांगायचं. तुमची मैत्रीण इथं 24/7 तुमच्यासाठी आहे. तुम्हाला जेव्हा सांगायचं आहे तेव्हा सांगा, मी तुमची मदत करायला तयार आहे. बोला काय करायचं आहे. शालिनी तिला आता बघतच राहते आणि तिथून गपचूप निघून जाते, काहीच बोलत नाही. तेव्हा वसुंधरा म्हणते की बघितलं का रावसाहेब काय झाले ते, एकदम भारी बेस्ट फोटो शोधून काढला आहे आपण. मॅडमचा चेहरा बघितला ना कसा झाला होता, हे पाहिल्यावर त्यांना जबरदस्त धक्का बसला. एकदम बेस्ट काम केले आपण, असं ती त्याला सांगते. नंतर पाहुणीला आता विमल आतमध्ये घेऊन येते आणि म्हणते की तुला आता बरं वाटतंय ना, चल जरा आराम कर. आणि ती तिला आतमध्ये घेऊन येते. तेव्हा सगळेजण निघून जातात. सावरी आता कसल्या तरी टेन्शनमध्ये असते. आतमध्ये अधिराज जातो आणि तो पाणी पित असतो. तेवढ्यातच त्याला नित्याची आठवण येते. नित्या त्याला तो टेडी धरून सांगते की या सगळ्या चक्रव्यूहामध्ये आपणच अडकलेलो नाही, याच्यामध्ये अजूनही लोक आहेत की ज्या चक्रामध्ये अडकलेली आहेत. तेव्हा तिला तो म्हणालेला असतो की मॅडम मला याबद्दल काहीच ऐकायचं नाही, मला याबद्दल काही सांगू पण नका, असं सगळं तो तिला म्हणालेला असतो. त्याच वेळेला आता नित्या म्हणते की अधिराज तुला माहिती नाही आहे हे सगळं काय आहे ते. तेव्हा तिथे तो विचार करत असताना सावरी येते आणि सावरी म्हणते की दाद्या काय झालं. तेव्हा तो म्हणतो की कुठे काय झालं आहे. नंतर मग ती म्हणते की तू कोणाचा विचार करायला आहेस, मला कळलं आहे ते, तुझ्या डोक्यात तिचेच विचार सुरू आहेत ना नित्या मॅडमबद्दल. तेव्हा तो म्हणतो की नाही, माझ्या डोक्यामध्ये कसलेही विचार सुरू नाही आहेत. तेव्हा ती म्हणते की दाद्या मला जरा आता भीती वाटायला लागली आहे. तो म्हणतो की का, काय झालं. ती म्हणते की 1 मिनिट थांब, मला जरा बोलू दे. मला पाहुणी जरा विचित्रच वागते असं वाटतंय. तिच्या मनामध्ये वेगळीच असूया, वेगळाच राग आणि सुडाची भावना निर्माण झाली. ही पाहुणी अगोदर अशी नव्हती रे. आपली पाहुणी अगोदर खूप साधीभोळी होती, पण हिच्या डोळ्यामध्ये राग, द्वेष आणि मत्सर दिसतो मला. आणि लग्न करायचंच आहे अशी सुडाची भावना पेटून उठली आहे तिची. त्याच्यामुळे काहीही होऊ शकतं, ती आपल्यासोबत काहीही करू शकते. मला ही आता हिचं वागणं योग्य वाटत नाही आहे. मला माहिती आहे तुला हे लग्न मनापासून करायचं नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की असं का म्हणतेस तू, नाहीतर मी बोल्यावर उभंच का राहिलो असतो. तेव्हा ती म्हणते की नाही दाद्या, बोल्यावर उभा फक्त तू आई आणि तात्यांच्या बोलण्यामुळे राहिला आहेस, मला माहिती आहे. खरं तर तुझं मनामध्ये पाहुणी नाही हे मला कळलं आहे, तुझ्या मनामध्ये दुसरंच कोणीतरी आहे. त्याच वेळेला आता लगेच पुढे तो म्हणतो की नाही, माझ्यामध्ये दुसरं कोणीही नाही आणि आता त्या व्यक्तीबद्दल मला बोलायचं पण नाही, असं म्हणून तो तिथून निघून जातो. त्याच वेळेला शालिनी तिच्या गाडीवर बसलेली असते आणि ती सारखा सारखा तो फोटो बघत असते. त्याच वेळेला मग आता जेव्हा गावच्या पूजेच्या वेळेला तिला समोरच माई दिसलेली असते आणि नंतर दुसरीच बाई समोर उभी केलेली असते. नंतर माई तिला म्हणालेली असते की आता तुझ्या सगळ्या पापांचा हिशोब होणार, 25 वर्षांचा पापाचा हिशोब करायला आले मी, असं सगळं जेव्हा ती म्हणते ते सगळं शालिनीला आठवतं. ती म्हणते की नेमकं काय आहे, ही माई अचानक कशी काय आली. आणि नंतर तिला आठवते ती नित्या, आणि नित्या म्हणजेच गौरी आहे का, हे सगळं तिच्या डोक्यामध्ये फिरू लागतं. नंतर शालिनी ही नित्याला माईचा पुतळा बघताना बघते, हे सगळं तिला आठवतं. ती म्हणजे की नेमकं हे सगळं काय चाललं आहे, नेमकी मी यांचा खेळ करायला बघते की हे सगळे मिळून माझाच खेळ करतायत, मलाच वेड्यात काढतायत. नक्की कळत नाही आहे यांचं काय चालू आहे, याचा शोध घेतला पाहिजे आणि नित्या ही गौरी आहे की नाही हे पाहण्यासाठी तिच्या काळजावर घाव घातला पाहिजे, याच्यासाठी कुणाचा तरी बळी दिला पाहिजे, असं ती विचार करत असते. आणि त्यानंतर मग आता विमल ही पाहुणीला म्हणते की अगं हे सगळे कपडे का काढायली आहेस तू. तेव्हा ती म्हणते की थांब, शांत हो, हे त्या नित्याचे कपडे आहेत आणि हे आम्हाला घरामध्ये नको आहेत. तर पाहुणी काहीच ऐकत नाही, ते कपड्याचं बोचकं घेते आणि तिथून निघून जाते. विमल तिला थांबवते की तुला बरं वाटत नाही, पण ती ऐकत नाही, ती बाहेर निघते. त्यानंतर मग आता नित्या ही सावरीजवळ बसलेली असते. ती येते आणि म्हणते की काय झालं, तू का रडतेस. तेव्हा ती आई म्हणून तिला मिठी मारते. नित्या म्हणते की काय गं, काय झालं आहे, तू इतकी का रडत आहेस. तेव्हा ती म्हणते की काय नाही, मला खरंच खूप भीती वाटत होती, तू ठीक आहेस ना, तुला काही झालं तर नाही ना. नित्या म्हणते की नाही बाळा, मला काहीच झालं नाही, पण मला एक गोष्ट सांग की तुला इथे शालिनीने त्रास तर नाही ना दिला, तुझ्याबरोबर काही चुकीचं नाही ना वागली ती. हे ऐकल्यानंतर लक्ष्मीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. तेव्हा गौरी म्हणते की मला कळलं आहे,
तुझ्या न बोलण्यातच तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे मला. चल, मी आता तिला विचारते काय केलंस तुला ते. मी तिला आता जाबच विचारणार आहे, मी सोडणार नाही तिला. तेव्हा आता लक्ष्मी म्हणते की नको आई, उगीचच तिला काही विचारायला जाऊ नकोस. तेव्हा लगेच गौरी म्हणते की का, तुला इतका तिने त्रास देण्याची काय गरज होती. मी थोडे दिवस इथे नव्हते तर तिचं इतकं झालं आहे, आणि गेल्या 25 वर्षांमध्ये तर तू काय काय भोगलं असशील, असं म्हणून तिला राग येतो. तेव्हा ती विषय बदलण्यासाठी लक्ष्मी म्हणते की मला सांग, तू बाबांना इथून नेलेच पळून, माझ्या बाबांची काळजी घेतलीस ना, त्यांना त्रास तर नाही दिलास ना खूप. तेव्हा नित्या म्हणते की नाही गं, कसला त्रास देणार मी, पण त्यालाच काही कळत नाही आहे, त्यालाच शुद्ध नाही आहे, अजूनही तो तसाच वागतोय, कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार नाही. तो मला म्हणतो की तुझ्या कोणत्याही गोष्टीवर मला विश्वास अजिबात बसणार नाही. त्याच वेळेला मग ती म्हणते की चल, मला तिथे घरी सगळ्यांची माफी मागायची आहे, तात्या आणि विमल मावशीची. तेव्हा दोघी निघत असताना तिथून समोरून शालिनी येते आणि म्हणते की वा, दोघीही अगदी बाजूबाजूला. तेव्हा नित्याचं फारसं लक्ष नसतं. नित्या म्हणते की हो, मला तुमच्याशी बोलायचंच आहे, पण तुमचा नंतर हिशोब चुकता करते, आधी मला जरा बाहेर जायचे, तिथे मी जाते. आणि ते निघून गेल्यावर शालिनी म्हणते की हिशोब तर तुझा चुकता करायचा मला डार्लिंग, आणि या सगळ्यामध्ये मला अधिराजचा बळी द्यावा लागेल, असं ती मनातल्या मनातच म्हणत असते आणि खुश करते, स्वतःलाच खुश करून घेत असते. तर इथे बाहेर नित्या येत असताना पाहुणी येते आणि तिच्या कपड्यांचं बोचकं खाली टाकून म्हणते की हे घे तुझे कपडे, आणि आमच्या घरात आता परत यायचं नाही, पाऊल टाकायचं नाही, जे काही केलंस ना ते खूप झालं, आता इथून पुढे आमच्या इथे दिसलीस तर बघ काय करेन, तुझं तंगडच तोडून तुझ्या हातामध्ये देईन मी. आणि त्याच वेळेला आता राजमा तिचं रूप बघते आणि तिला खूपच धक्का बसतो. म्हणत असते की पाहुणी, मला कळत आहे तुला सगळ्याचा खूप जास्त त्रास होत आहे, पण प्लीज माझं ऐकून घे. तेव्हा पाहुणी म्हणते की नाही, मला तुझं काहीही ऐकायचं नाही आहे, तू अशी ऐकणार नाहीस, थांब आता ना, तुला मी एकतर मारते नाही तर मी तरी मरते. आणि असं म्हणून ती आता तुला जिवंत सोडत नाही, असं म्हणून तिच्या डोक्यावर दगड घालायला जाणार. राजमा तिला पकडते आणि राजमाला नित्या तिथे उभी असताना ती पाहुणी ढकलून देते. तितक्यात अधिराज तिला सावरतो आणि पाहुणीच्या हातातला दगड खाली फेकत म्हणतो की काय चाललं आहे पाहुणे तुझं, अगं तुझं डोकं ठिकाणावर आहे की नाही, हे काय वागायलेस तू, अगं रागराग करून करून एक दिवस तुझंच काहीतरी बरं वाईट व्हायचं, असं ती म्हणायला लागते. आणि त्याच वेळेला विमल तिथे उभी असते. नित्या म्हणते की अधिराज, तिचा राग आहे तो योग्यच आहे, मी अशी वागली आहे म्हणून तिला चीड येत असेल, त्यात पाहुणीची काही चूक नाही, तिच्यावर एकावर एक प्रसंग येत गेले, त्याच्यामुळे ती खूपच अशी वागायला लागलेली आहे, तिला चीड येत असणार आहे, त्यात तिचा तरी काय दोष. मग आता अधिराजला बघत असते, म्हणते की खरं तर विमल मावशी, मी तुमच्याकडेच येत होते, मला तुमच्या सगळ्यांची माफी मागायची होती, मला माहिती या सगळ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला असणार. तेव्हा विमल म्हणते की मॅडम काय काय आणि कशासाठी म्हणून तुम्ही माफी मागाल. तात्या म्हणतात की मॅडम एक करा, अगोदर ना हात जोडा आणि नंतर काही ती चूक करा, आत्तापर्यंत तुम्ही खूपच चुका केलेल्या आहेत आणि तुमच्या चुका पोटात घालून घालून आता पोट पण फुटायची वेळ आली, त्यातही त्या मावेना झाल्या आहेत. आणि विमल म्हणते की मॅडम आता हात जोडते, आमच्या घराकडे काहीही चुकीच्या नजरेने बघू नका आणि अधिराजवर तर अजिबातच काही वेळ वाईट आणून देऊ नका, असं म्हणून त्या निघून जातात. अधिराजही तिथून निघून जातो. नंतर वसुंधरा बसलेली असते, रावसाहेब आणि पिंट्याचं दारू पिणं सुरू असतं. त्याच वेळेला आता ती म्हणत असते की काय हे गणित आहे ना ते समजना झालेलं आहे, काय नेमकं कोडं आहे, शालिनी त्या साध्या म्हातारीला कशाला घाबरते काय माहिती. तेव्हा रावसाहेब म्हणतो की हो ना, त्या म्हातारीला नित्यासंग बोलताना पाहून त्या शालिनीचा तर चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. तेव्हा सुंदरा म्हणते की हो, आता आपल्याला काहीतरी याच्यातनं शोध काढला पाहिजे, नेमकं हे सगळं काय सुरू आहे आणि त्या शालिनीचं हे सगळं गुपित आपल्याला शोधायला पाहिजे. त्यासाठी तेव्हा लगेच पिंट्या म्हणतो की हो बरोबर, याच्यासाठी आपल्याला शालिनीच्या हिस्ट्रीला जायला पाहिजे, हिस्ट्रीत हात घातला पाहिजे. तेव्हा ती धक्क्यानेच पिंट्याकडे बघत राहते आणि म्हणते की पिंटेश्वर, अगदी बेस्ट आणि बरोबर मुद्द्याचं बोललात बघा. ओ रावसाहेब, आणखी एक बाटली द्या तोंडात, असं म्हणून ती म्हणते की आता पुढच्या कामाला लागा, तिच्यावर लक्ष ठेवा. रावसाहेब म्हणतो की हो, एवढं काम संपवतो आणि जातो तिच्यावर लक्ष ठेवायला. नंतर इथे अधिराज रात्रीचं झोपत असताना जोगतीन येते आणि म्हणते की पोरा, तेव्हा तो म्हणतो की तुम्ही एवढ्या रात्री, तेव्हा ती म्हणते की हो, मग काल रात्रीला जी संकटं येणार ती रात्रीचीच येऊन सांगायची असतात र पोरा. तेव्हा तो म्हणतो की काय झालं आहे. तेव्हा ती म्हणते की आजपर्यंत देवीच्या आशीर्वादाने तुझं खूप चांगलं चालू आहे, देवीने प्रत्येक संकटातून तुझी सोबत दिलेली आहे, प्रत्येक संकटातून तुला तारून तिने नवीन नवीन जन्म देत गेली आहे, पण आता तुला तुझं रक्षण करावं लागेल, काळ वाईट आहे, रात्र वैऱ्याची आहे, लक्ष ठेव, असं तू तिला सांगून निघून जाते. नंतर शालिनीची माणसं ही जंगलात दबा धरून बसलेली असतात. शालिनी येते आणि म्हणते की मागच्या वेळेसारखं व्हायला नको, आता
व्यवस्थित जे सांगितले तेच झालं पाहिजे. तेव्हा ते म्हणतात की हो मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही सांगताय ना तसंच होणार, यावेळेला अजिबातच कसलाही प्रॉब्लेम करणार नाही. तेव्हा ती म्हणते की मी बाजूला आहे, तुम्ही सांगितले तशा प्रकारे काम करा. तर रावसाहेब हा शालिनीच्या मागे असतो आणि पिंट्या म्हणतो की या मॅडम इतक्या जंगलामध्ये इतक्या लवकर कशाला गेल्या असतील. तेव्हा मग रावसाहेबला तो म्हणतो की मला तरी वाटतंय की नक्कीच काहीतरी हिचं काम असणार आहे, त्याशिवाय अशी जाणार नाही. तेव्हा अधिराज समोरून येतो आणि पिंट्या आणि रावसाहेबला पाहिल्यावरती तो स्वतःचे हाताचे कडे बाजूला करून मारण्याच्याच तयारीमध्ये असतो. त्याच वेळेला पिंट्या आता लगेच अधिराजला विचारतो की काय अधिराज, एवढ्या सकाळी सकाळी इकडे कसा काय, असं विचारल्यावर आता अधिराज हा रागानेच त्या दोघांकडेही बघत असतो आणि त्याचा खूपच राग येत असतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता नित्या ही अधिराजला पुरतानाचा व्हिडिओ बघत असते. त्याच वेळेला ती खूपच घाबरते आणि ती देवीला हात जोडून म्हणते की मी आता अधिराजला कसा वाचवू आणि देवी मला काहीतरी मार्ग दाखव, असं ती आता हात जोडून म्हणत असते. त्याच वेळेला आता माई तिला थांबवत असतात आणि नित्या गौरीसारखीच अधिराजला ज्या पुरलेल्या ठिकाणी असतं तिथे शोधण्याचा प्रयत्न करू लागते आणि तिथून काढून गोणीमधून अधिराज तिला दिसतो. त्याच वेळेला शालिनीच्या लक्षात येतं की याचा अर्थ ही नित्याच म्हणजेच गौरी आहे आणि नित्याने गौरीचा पुनर्जन्म घेऊन पुन्हा आलेली आहे हे पाहून तिला धक्का बसतो. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.